माझा मोबाईल बंद पडला आणि मी मोबाईलच्या दुकानात गेले आणि त्या मुलीला म्हटलं, दीदी मला यूट्यूब चालू करून दे गं. यूट्यूब चालू केलं. आज रेडी न होताच रील्स करून राहिली यूट्यूबला. मला इंस्टाग्रामला माझे रील्स जास्त झाले. मग फॅमिली म्हणते इतके रील केले तू, असं तसं. ते 15-15 सेकंदांचे. मी एका दिवसात 10-10, 20-20 व्हिडिओ करू शकते, पण मला फॅमिलीचं प्रेशर आहे. मला व्हिडिओ करू देत नाही. मला आवडतं आणि आहे कला अवगत, तर करू द्यायला पाहिजे ना. आतापर्यंत तर केलं घरच्यांसाठी सर्व. मुलं मोठे झाले, ड्युटीला लागले. आता मला माझा छंद जोपासायचा पूर्ण हक्क आहे. ते मला सांगतात नको करू, पण मला खूपच आवड आहे. माझी तब्येतही थोडी बरी नसते, पण मग मला व्हिडिओ केला आणि बघितलं का माझी तब्येत चांगली होऊन जाते. बीपीचा त्रास, मग मी काय करू? मला डॉक्टरकडे जायची गरज नाही, मला माझा छंद जोपासायची गरज आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे काहीच दुर्लक्ष करतो. सगळं कामं करत राहतो, व्यायाम करत नाही, स्वतः जेवण टाईमावर करत नाही. लहान मुलं असतात तेव्हा रात्री झोप व्यवस्थित होत नाही आणि पूर्ण शरीराकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि नंतर कमी वयातच आजारी पडतात. 45 नंतर माझंही तसंच झालं. मला BP शुगरचा त्रास चालू झाला. आता वाटतं अरे आपण तर खूपच दुर्लक्ष केलं आरोग्याकडे. खूपच ग्राउंडला बाया लेडीज येतात कमी वयाच्या, तर त्या आयुष्यभर फिट राहू शकतात. चालण्याने स्नायू पण मजबूत होतात पायाचे आणि आरोग्य बी चांगलं राहतं. बाकीचे व्यायाम केल्याने तर अगदीच सदृढ राहतं माणूस. काही दवाखान्यात जायची गरज राहत नाही. मी पण हास्य क्लब जॉईन केला आहे 1.5 वर्षापासून. मला बी 3 वर्षापासून काही ताप आलेला नाही, सर्दी खोकला नाही. मी किती बी गावाला जाऊन आले तर मला काही सर्दी येत नाही, म्हणजे माझ्यात प्रतिकारशक्ती आलेली चांगली. पूर्वी पण नाही यायचं मला. आणि मुलं बाहेरगावी जातात तर मग आपल्याला बोर होतं, त्यांची आठवण येते, करमत नाही, एकटेपणा जाणवतो. म्हणूनच आपण छंद जोपासतो. ते रील केलं, यूट्यूबला हे केलं आणि इंस्टाला केलं का काही लोकांना खूपच भलतंच वाटतं नातलगांना. पण जो करतो ना त्याला कळतं ते काय असतं बा, ही आवड काय असते. एकदा छंद लागला ना मग तो छंद जाणं मुश्किल आहे. बस मला एवढंच सांगायचं.